आळूवडी. आपण आज आळूवडी बनवणार आहोत. आळूवडी त्यासाठी पानं सुद्धा छान घ्यावीत, की खाणारी पानं आणि जी असतात ना घशाला अशी खो करतात तशी पानं घेऊ नये. चांगली पानं पाहून घ्यावीत, मोठी अशी मीडियम साईजची. आणि पानं मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यावीत स्वच्छ. चला आज आपण कुरकुरीत आळूवडी बनवूया. मी दीपाली, लाडूज किचनमध्ये आपल्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आपण आळूवडी कशी बनवायची ते पाहूयात आज. आळूवडी करण्यासाठी आपण ही पानं अशी मीडियम साईजची पानं घ्या किंवा मोठी घ्या. पण ही पानं पाहून घ्या की त्याचे देठ असे जे असतात ना, असे थोडेसे जांभळे अशा कलरचे देठ पाहून घ्या, म्हणजे ते घशाला आपल्या खो करत नाही. आणि ही पानं धुवून घेतली, मिठाच्या पाण्यात पुसून घेतली की स्वच्छ अशी. ह्याचे जे मधला जो देठ असतो ना जाड, त्यामुळे वळताना पानांची नीट व्यवस्थित फोल्डिंग होत नाही, म्हणून आपण हे असे थोडेसे लाटण्याने थोडेसे बारीक असे करून घेणार आहोत. सगळी आळूची पानं अशी लाटण्याने लाटून अशी प्लेन करून घ्यायची आहेत. प्लेन करून घेतल्याने ते रोल छान होतात, म्हणजे ते पानांची जो आपण रोल करतो तो सुटत नाही. त्यासाठी आपण बेसन घेतलेलं आहे. 2 वाटी बेसन आहे. जेवढे पानं आहेत आपली पानांना पुरेल एवढंच बेसन घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत, थोडं लाल तिखट, हे काश्मीरी लाल तिखट आहे. मीठ टाकणार आहोत, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. चिंच गुळाचं पाणी हे. तीळ, पांढरे तीळ टाकायचे. आणि हे मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये तुम्हाला जर हिरवी मिरची टाकायची असेल तर हिरवी मिरचीची पेस्टही टाकू शकता. हे मिक्स करून घ्यायचं मिश्रण आणि याच्यामध्ये पाणी घालायचे. थोडं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही, मीडियम ठेवायचं. की पानांना लावायचं आपल्याला त्यामुळे पाणी टाकताना अंदाजाने थोडंसं टाकायचं. बेसन पिठाच्या गाठी होऊन नाही द्यायच्या त्यात आपल्या गुठल्या. सर्व व्यवस्थित चिंच गुळाचं पाणी हे सगळं एकत्र करायचंय. पानांना लावून घ्यायचं. एक पान उलट सुलट असं ठेवायचं. पूर्ण पानांना व्यवस्थित पीठ लावून द्यायचं.
रोल करायचंय. रोल करताना दाबून व्यवस्थित असा रोल करायचा. जे मोठं पान असेल ते सर्वात खाली ठेवायचंय. पीठ पूर्ण पानांना लावून घ्यायचंय. दोन्ही कडा अशा दाबून त्याला हे पीठ लावायचे. आणि हे दाबून असं रोल करून घट्ट रोल करायचं. पानं ठेवताना खाली पहिल्यांदा जे जाळी ठेवणार आहोत, चाळणी किंवा जाळी, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. तेल पसरून ठेवायचं त्याला, म्हणजे ते पानं त्याला चिटकत नाही. निघताना व्यवस्थित निघते अळूची वडी. वाफेच्या एखाद्या त्याच्यात ठेवून द्यायचंय. 20-25 मिनिटं वाफ घेऊन द्यायची, किंवा तुम्ही कुकरला सुद्धा लावून देऊ शकता. आळूवडी झालेली आहे आणि अजिबात ओपन झालेली नाहीये. ती पाहू शकता आपण. व्यवस्थित देठ जर काढून तुम्ही केली तर ती फुटणार नाही आणि तळल्यावरती सुद्धा ती सुटत नाही. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि मग तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. अशा प्रकारे कुरकुरीत फ्राय करून